आपला आवाज कोकण 24 तास। महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्यातील सागरी हद्दीत अनधिकृत एलईडी द्वारे मासेमारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 2 मासेमारी नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून गस्ती नौकेद्वारे कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे थंड झालेला मत्स्य विभाग पुन्हा ऍक्शन मोडवर आला असल्याने मच्छीमारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले। एलईडी मासेमारी केलेली अँकर केलेली ट्रॉल बोट तिच्यावरती मोठ्या प्रमाणात एलईडी आहेत आणि मासेमारी त्याद्वारे इतर परसीन नौका आजूबाजूला मासेमारी करत असतात। आज दिनांक 17/12/2025 रोजी सागरी जलधी क्षेत्रामध्ये गस्त करत असताना माननीय मंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या सक्त निर्देशानुसार एलईडी मासेमारीबाबत पाहणी करण्यात आली। त्या दरम्यान एक ट्रॉल नौका मोठ्या प्रमाणात एलईडी सह लाईट लावून उभी होती आणि त्यामध्ये साधारणतः 4 ते 5 लाईट त्यांनी सबमर्सिबल लाईट टाकलेले होते, साधारणतः 1000 वॅटचे। श्री जगन्नाथ माया कोळी राहणार राम मंदिर केळवणे तालुका पनवेल यांच्या मालकीची साई ही नौका खदेरीच्या समोरील समुद्रात रात्री अनधिकृतपणे एलईडी पद्धतीने मासेमारी करीत असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे ती पकडण्यात आली। तसेच अलिबाग समोरील समुद्रात 12 वाजता मासेमारी करीत असताना श्री यशवंत गणपत नाखवा राहणार साखर कोळीवाडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या मालकीची हेरंब कृपा ही नौका अनधिकृत एलईडी पद्धतीने मासेमारी करीत असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे पकडण्यात आली। तसेच श्री प्रकाश तुकाराम पाटील राहणार करंजा उरण जिल्हा रायगड यांची मासेमारी नौका श्री समर्थ कृपा या नौकेची मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेवरून तपासणी केली असता सदर नौकेमध्ये अनधिकृत एलईडी मासेमारी करण्याचे साहित्य पकडण्यात आले आहे आणि त्यासह जनरेटर आणि पुन्हा एक बोट अँकर केलेली ट्रॉल नौका 62 केव्ही आणि 25 केव्हीचे 2 जनरेटर असलेली जप्त करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम अंतर्गत त्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे। एलईडी लाईट आणि त्याच्या सोबतची जी साधन सामग्री याची या मुद्देमालाची किंमत साधारणतः 19 लाख रुपये आणि दोन्ही नौकांचे जनरेटर नंतर दंडाची रक्कम असे 10 लाख अशी 29 लाख ते 30 लाखापर्यंतचा कारवाई आज करण्यात आलेली आहे। अनधिकृतपणे एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या नौका मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या धाड सत्रात पकडण्यात आल्या असून सदरच्या मासेमारी नौका आणि त्यावरील साहित्य जप्त करण्यात आले आहे। सदरची कारवाई श्री महेश देवरे सहायुक्त सागरी विभाग श्री नागनाथ भादुले प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई परवाना अधिकारी ससून गोदी परवाना अधिकारी करंजा परवाना अधिकारी मिरकरवाडा रत्नागिरी आणि परवाना अधिकारी साखरी नाटे रत्नागिरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली। मागील काही महिन्यांपासून मत्स्य विभाग शांत होता, परंतु आता पुन्हा त्यांनी अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याने मच्छीमारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे आणि एकूणच मत्स्य विभाग ऍक्शन मोडवर आले असल्याने काही जणांनी समाधान व्यक्त केले आहे। ही कारवाई रायगड जिल्ह्यात करण्यात आली असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे एलईडीद्वारे मासेमारी केली जाते, त्याकडेही मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे काही मच्छीमारांमध्ये बोललं जात आहे। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब,
फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।